हे नाशिकमधील काँग्रेसचा हा बालेकिल्ला गेले 6 टर्म इकडून आहे ना कोणाला घेऊन आहे सगळे त्याला तिकडून येऊ दे. जनरल बँक आहे व्हाईस चेअरमन आहे पूर्ण महाराष्ट्र हो आता काँग्रेस आणि 50 वर्ष म्हणजे काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे. 1967 म्हणजे उपनगर नगरपालिका महानगरपालिका आपल्याला काँग्रेस पूर्ण समाजात पैसे घेतला पहिले आला नाही ना आपले 8 नगरसेवक फिक्स झाले. मोठी पुढे आपलं युवा काँग्रेस वाला कुठे आहे? 2 मिनिट. थँक्यू. कसे समोर नाशिकमधील काँग्रेसचा हा बालेकिल्ला गेले 6 टर्म इकडून आहे ना कोणाला घेऊन आहे सगळे त्याला तिकडून येऊ दे. जनरल बँक आहे व्हाईस चेअरमन आहे पूर्ण महाराष्ट्र हो आता काँग्रेस आणि 50 वर्ष म्हणजे काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे. 1967 म्हणजे उपनगर नगरपालिका महानगरपालिका आपल्याला काँग्रेस पूर्ण समाजात पैसे घेतला पहिले आला नाही ना आपले 8 नगरसेवक फिक्स झाले. मोठी पुढे आपलं युवा काँग्रेस वाला कुठे आहे? 2 मिनिट. थँक्यू. कसे समोर आणखी कोण आहे? आणि चर्चमध्ये सभागृह कार्यकर्त्यांकडे लक्ष
या आता कार्यकर्ते या. आणखी कोण आहे लगेच आणि चर्चमध्ये सभागृह इकडे आम्ही सिमेंटरीला वगैरे आणि हो सभा आज आहे ना शेतीची बायको नगर सेविका आहे तो आमचा विभाग प्रमुख आहे त्याला तिकडे इकडे जिम्मेदारी कार्यकर्त्यांकडे लक्ष हा या आता कार्यकर्ते या. शामराव विठ्ठल बँकेत डायरेक्टर पण आहे. ताईंचं लेडीज ताई असं पुढे माझा आपला प्रताप मी जे तुम्हाला म्हटलं मेघना सभासाठी इथं सुद्धा बैठका झाल्या प्रतापनेच घेतले आणि प्रतापचं खूप मोठं सहकार्य असतं म्हणजे सगळं हो या प्रताप साहेबांना सोबत आहे आले हो पहिला प्रवेशाला सर शामराव विठ्ठल बँकेत डायरेक्टर पण आहे. ताईंचं लेडीज ताई असं पुढे माझा आपला प्रताप मी जे तुम्हाला म्हटलं मेघना सभासाठी इथं सुद्धा बैठका झाल्या प्रतापनेच घेतले आणि प्रतापचं खूप मोठं सहकार्य असतं म्हणजे सगळं हो या प्रताप साहेबांना सोबत आहे आले हो पहिला प्रवेशाला सर अजय दादा बोलतो साहेब. हो थँक्यू अजय दादा बोलतो साहेब. हो थँक्यू यापूर्वी कधी कोणाला त्यांनी विश्वासात घेतलं? कधीच कोणाला विश्वासात घेतलं नाही. सगळं विश्वासात घेतलं असतं तर एकनाथ शिंदे साहेबांनी हे पाऊल उचललंच नसतं. केवळ स्वतःचा फायदा हा त्यांचा एकमेव स्वार्थ आहे आणि त्यामुळे ही पार्टीवरती वेळ आलेली आहे. पण पाहताय या नवीन वर्षामध्ये मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे. हे आता सिद्ध होत आहे. आज नाशिकचे 1967 पासून नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून उपनगराध्यक्ष, स्टँडिंग कमिटी चेअरमन 3 वेळा आणि आतापर्यंतचे नगरसेवक असणारे उत्तम कांबळे यांचे पुत्र जय कांबळे ते स्वतः आता नगरसेवक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका सुषमा पगारे यांनी आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचं ठरवलेलं आहे. संपूर्ण लोकशाही आघाडीला घरघर लागलेली आहे आणि सर्वजण महायुतीमध्ये प्रवेश करतात आणि शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षातील
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी स्वीकारलेलं आहे हे आता सिद्ध होत आहे. नाशिकचे आमचे पदाधिकारी आहेत, अजयजी बोरस्ते या ठिकाणी आहेत, विजय करंजकर आहेत, आमचा प्रवीण टिटमे आहे. ही सर्व मंडळी, या सर्वांच्या पुढाकाराने आजचा हा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. आणि नाशिक महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या 10 जागा आजच्या यांच्या प्रवेशामुळे फिक्स झालेल्या आहेत. 10 ठिकाणी आमचे नवीन नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील. यांना सुद्धा आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर, काय जिम्मेदारी असणार आहे? महानगरपालिकेमध्ये शिवसेना वाढवणे, महानगरामध्ये शिवसेना वाढवणे हा त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे. आणि समाजाचं नेतृत्व करण्याची संधी आम्ही दिली आहे. जॉय कांबळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजाचं सुद्धा नेतृत्व करतात. ती सुद्धा जबाबदारी त्यांची दिलेली. आता या ठिकाणी आत्ताच्या महानगरपालिकेत त्यांचे 2 नगरसेवक त्यांच्या पॅनलमध्ये आहेत. आणि त्यांची नगरसेवकांची परंपरा, त्यांची स्वतःची जनलक्ष्मी म्हणून जी शेड्यूल बँक आहे ती सुद्धा ते त्या बँकेचे संस्थापक आहे. आणि आजही त्यांचे डायरेक्टर, अगदी एपीएमसी मार्केट वगैरे या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. असं सहकार क्षेत्राला सुद्धा हे मोठं नाव आहे. पगारेताईंचं सुद्धा समाजामध्ये प्रचंड असं काम आहे. नाशिकमध्ये ते काम करत असतात. या सगळ्यांचा प्रवेश आज शिवसेनेत झालेला आहे. आता युबीटी ठाकरे गटातून प्रवेश येत होता, आता राष्ट्रवादी, काँग्रेस हे लोक देखील आता कौल. मी तुम्हाला सांगितलं ना की एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारलेलं आहे. कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं, काम करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं, वेळी अवेळी, कधी रात्री अवेळी फोन उचलणं, लोकांना भेटणं, लोकांमध्ये मिसळणं आणि लोकांचं ऐकून काम करणं हा त्यांचा जो गुण आहे तो लोकांना आवडतोय. आणि त्यामुळे लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार झालेले आहेत. सर, वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते पाहायला गेले तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी षडयंत्र रचलं जात होतं. 20 दिवस लागले त्यांना विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये विधानसभेला. काय कधी कसं पाहतात चित्र एक वेगळं? महाविकास आघाडी ही केवळ खुर्ची डोक्यात ठेवून झालेली आघाडी आहे. ती मुळात त्याला महाविकास आघाडी नाही, महाविकास बिघाडी म्हटलं पाहिजे. त्यांचं नाव खोटं आहे, चुकीचं आहे. संजय राऊत यांच्या वागण्यामुळे कधीच ते एकत्र येऊ शकणार नाहीयेत. ते आपण विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे. खुर्ची मिळणार नाहीये, त्यांना लक्षात आलेलं आहे. प्रचंड असा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. महाराष्ट्रातील जनतेने माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या महायुतीला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता लोक त्यांच्याबरोबर राहणार नाहीयेत. आणि त्याकरता कदाचित नेते सुद्धा आमच्यामध्ये येतील, अशा पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे. सर, अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ झालेली नाहीये आणि उभाटामध्ये झोपेतून जागे झालेले नाहीये. म्हणजे एकंदरीतच मवेला एके ठिकाणी बगदाड पडताय तर दुसरीकडे मवेचे नेते एकमेकांवर टीका करतात. अमोल कोल्हे यांनी त्यांना अनुभव आहे. ते यापूर्वी शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीत होते, थोडा दिवस अजितदादा, पुन्हा पवार साहेब. त्यामुळे त्यांचा अनुभव आहे. त्यांना त्या अनुभवातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि शिवसेना झोपलेलीच आहे. केवळ खुर्ची करता ती जागी झाली होती. काय मिळणार नाही, आता मुख्यमंत्री पद मिळणार नाही म्हणून आता आघाडीच्या पासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतायत. कार्यकर्ते त्यांच्यासमोर टिकणार नाहीत. कारण शिवसेनेचे जे मूळ हिंदुत्वाचा जो मंत्र आहे, हिंदुत्वाचं जे तंत्र आहे, जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकारलं होतं, केवळ खुर्ची करता यांनी सोडलं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे की यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. जे अतिरेकी आहेत, नक्षलवादी आहेत, ते यांच्या मिरवणुकीमध्ये सामील होतात. त्यांच्या मशिदींमधून यांना मतदान करा असे फतवे निघाले जातात. आणि हे शिवसैनिकांना जे त्यांच्याकडे होतं ते आवडलेलं नाहीये. आणि ते शिवसैनिक थांबवण्याकरता अशा पद्धतीने जे काही वागणं त्यांचं चालू आहे. आणि अमोल कोल्हेंनी बरोबर ओळखलेले की ते झोपलेले आहेत. केवळ खुर्ची त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि आता खुर्ची मिळालेली नाहीये. त्यामुळे पक्ष, मला नाही वाटत त्यांना पुढे चालवायचं आहे. कदाचित ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. सर, पाहिजे पक्षासाठी काम करत होते. का वाटतं पक्षामध्ये पाहिजे तशी तुम्हाला वरती आणि संधी दिली गेली नाही का? कुठेतरी मागचे कार्यकर्ते देखील असे तुमच्या मागे ते नाराजीचा सूर आता शिवसेनेत पक्ष प्रवेश केला? नाही, नाराजीचा सूर नाही, परंतु असं आहे की एक विजन असलेलं जो नेतृत्व असताना आणि शिंदे साहेबांची जी काही कार्यकर्त्यांना मोठं करण्याची जी काही प्रवृत्ती आहे, जे शिंदे साहेब जे काही करतात
ते लोकांच्या हिताचं करतात हे जाणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. शिवसेना पक्ष मोठा करायचा, बळकट करायचा, शिवसेनेची ताकद नाशिकमध्ये वाढवायची हे आता इथून पुढे आमचं ध्येय असणार आहे. काँग्रेसमध्ये होतो इतके वर्ष, आमच्या वडिलांची लिगसी आहे, सगळं आहे, परंतु तिथे नेतृत्वापर्यंत पोहोचता येत नव्हतं आणि नेतृत्व कधी ऐकत नव्हतं. ही खंत आहे मला. आज लोकसभेत घवघवीत यश मिळालं, विधानसभेत घवघवीत यश मिळालं आहे. येणाऱ्या निवडणुकी पाहता काँग्रेस कुठे दबायला येणार या कारणास्तव अनेक लोक देखील या ठिकाणी बोलू शकतात. या तुमच्या किती संपर्कात किती लोक आहेत अजून की नाशिकमधनं शिवसेनेत पूर्ण प्रवेश करते काँग्रेसमध्ये? शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत आणि काँग्रेस दबगायला येईल म्हणून आपण इकडे आलो असं नाहीये. तर मागच्या वेळेला ज्या वेळेला संपूर्ण याच्या देशामध्ये मोदी साहेबांची लाट होती त्यावेळेला मोदी साहेबांच्या लाटेत सुद्धा 5 काँग्रेसचे लोक निवडून आले आणि त्यातलं मी आहे. 66 लोक हे भाजप पक्षाचे होते आणि इतर पक्षांचे होते आणि काँग्रेसचे 5 होते, त्यामधनं मी एक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्ष डबगाईला चाललाय म्हणून आपण इकडे आलं असं नाही, तर विचारधारेला ती प्रेरणा घेऊन आपण इकडे आलो. गळचेपी कुठे होत होती का या कारणास्तव कामं होत होती का? गळेचेपी नाही, कामं होत नव्हती, विकास आपला होत नव्हता, प्रभागाला आपण न्याय देऊ शकत नाही ही कुठेतरी खंत होती. नगर विकासचा निधी जो येतो तो आपल्याला मिळत नाही ही एक खंत होती. आणि ठीक आहे, लोक आपल्यावरती प्रेम करतात, पक्षाला आपल्याला मतदान करतात, परंतु त्यांचा तेवढा विकास आपण करू शकत नाही प्रभागाचा. लोकांचं प्रेम आपल्यावरती आहे, परंतु ते प्रेम जर कधी कामात व्यक्त नाही झालं, आपण जर त्या कामातून परतफेड नाही करू शकलो, तर मला असं वाटतं त्याचं दुर्भाग्य आहे. आणि त्याच्या आपल्याबरोबर प्रभागाचा विकास रखडला जातो आपल्या ध्येय धोरणांमुळे. आणि म्हणून कुठेतरी आम्ही शिंदे साहेबांबरोबर आलो की जेणेकरून प्रभागाचा विकासही होईल आणि पक्ष बळकटीला आम्ही पूर्णपणे ताकद लावू. काँग्रेसला वेळ दिला, काय वाटतं काँग्रेसच्या नेत्यांकडे नाराजी तुम्ही सांगितली होती का, ती ऐकण्यात न आली? काँग्रेसच्या नेत्यांकडे तर वेळोवेळी नाराजी सांगितलेली होती, परंतु कसं आहे की काँग्रेस आता तसं एक सक्षम नेतृत्व राहिलेलं नाही. बाळासाहेब थोरात जी होते आमचे ते आता आमदार नाही, किंवा पृथ्वीराजजी चव्हाण साहेब होते ते आता आमदार नाही. तर आपली व्यथा मांडायची कोणाकडे? जर आपला व्हॉइसच नाही राहिला वरती तर आपली व्यथा मांडायची कोणाकडे? हा फार मोठा आणि मूळ प्रश्न समोर होता. वाटतं आम्ही कोणाला हायजॅक केलं नाही. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेची एक लाड आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बोल आहे, एक वेगळी क्रेज आहे. त्यामुळे उभाटाच काय म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, अगदी आप असेल, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शिवसेनेत काम करायचं. कारण पहिल्यांदा असा एक लोकनेता आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे अनेक नगरसेवक असतील, अनेक पदाधिकारी असतील. पुढील काळात आपण बघाल की तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त शिवसेना एक शिवसेना बघायला मिळेल. नाशिकचा कायापालट कशा प्रकारचा भविष्यात असावा आणि त्यासाठी काय प्रयत्नशील सुरू आहे? खरं तर नाशिक असं शहर आहे की मुंबई आणि पुण्यानंतर हे नाशिक पहिलं शहर आहे आणि त्यामुळे नाशिकची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर त्याला एक विजनरी नेतृत्व आवश्यक आहे. आज नाशिककर काय संपूर्ण महाराष्ट्राचा भरोसा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे आणि नगर विकास खातं जे नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्वाचं आहे ते खातं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की नाशिकचं तर आम्हाला विजन प्लॅन आहे, मग तो इंडस्ट्री असेल, रोजगार असेल, नाशिक मधलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नाशिक मधला कुंभमेळा असेल किंवा नाशिकचं पर्यटन असेल, या दृष्टीनं एक प्रॉपर रोडमॅप करून नाशिकचा विकास केला पाहिजे आणि यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी असतील, काँग्रेस, त्यांच्या मागचं काय एकंदरीत कारण आहे किंवा नाराजीचं? एवढा मोठा पक्ष आता कुठं दिसून येत नाही, त्यामुळे भविष्यात कुठेतरी आपल्याला फायदा या तोट्यासाठी आले काय? मला असं वाटतं कुठलीही पार्टी ही त्या विचारांवर जगत असते. आपल्याला माहिती आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार माननीय उद्धव ठाकरेंनी सोडला. तोच भगवा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खांद्यावर घेतला आणि आज डौलानं फडकतोय. ज्या पार्टीमध्ये विचार नाही, विचारधारा नाही, त्या पार्टीची हीच परिस्थिती होती. तर महानगरपालिकेत महापौर पदासारखा शिवसेना अशा प्रकारचा आणि एकला चलोचा नारा आता सर्विस करण्यात येत आहे. मात्र शिवसेनेकडे मला असं वाटतं शिवसेना असा पक्ष आहे तो कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. तुम्ही बघा, तुम्हाला रस्त्यावर कायम शिवसैनिक दिसेल, मग ते रक्तदान असेल, अँब्युलन्स असेल. त्यामुळे शिवसेना एक शिवसेना आणि शिवसेनेचं एक वेगळं जाळं संपूर्ण नाशिकमध्ये आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ठाण्यानंतरचं जर प्रेम कुठं असेल तर ते नाशिकवर आहे. इथे आमचे विजय अप्पा करंजकर आहे, अत्यंत ज्याला आपण म्हणतो की कडवा शिवसैनिक, यांचं नेतृत्व आम्हाला लाभलंय. त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही की नाशिकमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचा भगवाच फडकला.
मला काय वाटतं कुठेतरी घुसमट होत होती त्या पक्षामध्ये काम होत नव्हतं त्या कारणास्तव इथे शिवसेनेत शिवधनुष्यबाण हातात घेऊन तुम्ही हा पक्ष प्रवेश केला. नाही, घुसमट होत होती असं मी म्हणणार नाही, पण पॉझिटिव्ह साईड बघेल की मी माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं डेव्हलपमेंटचं विजन, यांचं ग्राउंड लेवलवरचं काम, महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना असेल, युवकांसाठी योजना असतील, सिनियर सिटीजनसाठी योजना असतील, ते सगळं बघून मी असं नगरसेविका म्हणून नाही, एक सामान्य गृहिणी किंवा सामान्य महिला म्हणून नक्कीच प्रभावित झाले आणि मग नंतर मी निर्णय घेतला की साहेबांचं नेतृत्व असेल तर नक्कीच मला तिकडे काम करायला आवडेल. कशा प्रकारची जिम्मेदारी आता पार पाडणार आहेत, त्याचा अनुभव पण तुम्हाला आहे? अच्छा, आता तर अजून पक्ष प्रवेश केला आहे तर जिम्मेदारी जसं साहेब सांगतील, आमचे अजय दादा आहेत, सगळेच आपले शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बरोबर नक्कीच चांगलं काही काम करण्याची इच्छा आहे. काय वाटतं पुन्हा जर बोलवणं आलं तर काय मात्र पुन्हा त्या पक्षाच्या नहीं, अभी झंडा हाथ में ले लिया है तो अभी वापस पीछे नहीं देखेंगे. ओके.